नमस्कार ताईंनो. तर आज रविवार आहे 26 जुलै. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ काढत आहे. साधारण 7 ते 8 दिवसापासून माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत. व्हिडिओ आहेत मी काढलेत, पण त्याला एडिटिंग वगैरे केलेलं नाही आहे. त्याला उशिरा येतील व्हिडिओ माझे 7 ते 8 दिवसापूर्वीचे. ॲक्च्युली मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या मिस्टरांना त्या दिवशी झोपायच्या टायमिंगला भरपूर उलट्या झाल्या वगैरे, ॲडमिट केलं. मग आता घरी सोडलं आहे साधारण 3 ते 4 दिवसानंतर. आणि मग मी नवी मुंबईलाच होते, म्हणजे तिथे दीर राहतो तिकडे, की तिथे थांबायला लागतं ना नाईटला वगैरे किंवा दिवसाभर त्यांच्यावर कोणतरी पाहिजे नातेवाईक. तर तिथं मला थांबावं लागत होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे मामाकडे सोडलेलं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 5व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला. 2 दिवस ICUमध्ये ठेवलं. आणि जेव्हा जनरलमध्ये येतो त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबायला लागत होतं मला नाईटला किंवा दिवसा वगैरे. तर 4थ्या दिवशी म्हणजे मला वाटते गुरुवारी माझ्या स्वामींच्या वाराच्या दिवशीच त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आम्ही त्यांना घरी घेऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांना आंघोळ घातली बऱ्याच दिवसानंतर. पाटीला वगैरे असल्यामुळे त्यांना आंघोळ घातला आली नव्हती. तर बऱ्याच दिवसानंतर फ्रायडेला त्यांना अंगाला तेल लावून आंघोळ वगैरे घातली त्यांना. तर त्याच्यानंतर त्यांना नाश्ता पाणी सगळं. आता आज कोणता वार आहे तर तेव्हा मला काही व्हिडिओ घ्यायला भेटत नाही. छोट्या गोष्टीचे व्हिडिओ मी नाही घेत, की आपण काय करतो काय नाही असे पर्सनल गोष्टी नाही टाकू शकत. तर त्यांचं पण आता बघावं लागतं. त्यांना आंघोळीला स्वतः तेवढं नाही करायला जमत वगैरे, तर त्यांना थोडंसं आंघोळ वगैरे घालावी घालते. त्याच्यानंतर मग सगळं त्यांचं आवरोपर्यंत वगैरे मुलीच्या शाळेचा वेळ होतो. तर तो शाळेचं तिचं सर्व आवरावं लागतं. तर आज रविवार आहे. तर काल ॲक्च्युली शनिवार असल्यामुळे काल मी भावाकडे पण गेली होती दुपारच्या नंतर. त्यांचं सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर एका शाळेवर गेलेली इंटरव्ह्यूसाठी, मराठी शाळेवरती. तिथे माझं सिलेक्शन झालेलं आहे. आता दुपारचा वर्ग मला भेटलेला आहे. तर आता मला सोमवारपासून त्यांनी बोलवलेलं आहे. आणि ती शाळा आमच्या इकडे जोगेश्वरीमधलीच शाळा आहे, BMCची शाळा. तर उद्यापासून मला तिकडे जायचं आहे शाळेवरती ॲज अ टीचर म्हणून. तर पराठ्यासाठी. आणि त्याच्यानंतर डाळीला आता फोडणी टाकायची आहे, बघू शकता तुम्ही. आणि ठीक आहे, आता पराठे तर मिस्टरांना द्यायचे नाहीत. मी, माझी सासू आणि माझी मुलगी एवढेच जण आम्ही आहेत पराठ्यासाठी. आणि त्यांना डाळ भात आणि डाळ त्यांच्यासाठी थोडीशी वेगळी काढून ठेवलेली आहे. नमक पण त्यांना चालत नाही आहे, तर त्यांना थोडीशी डाळ पण वेगळी काढलेली आहे. थोडंसं डाळीचं सूप आणि डाळ भात. आणि थोडंच देतो त्यांना, जास्त ॲसिडिटी होऊ नये म्हणून. तर चला मग आता खूप वेळ होतो आहे सगळं आवरण्यामध्ये, कारण त्यांचं आंघोळ वगैरे घालणं सगळं ह्याच्यामध्ये 12-1 वाजून जातात. तर आता वाजलेले आहेत बघा 11:30-12 वाजलेले आहेत. आता माझं सगळं जवळपास झालेलं आहे. फक्त पीठ मळायचं आहे आणि पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि डाळीला फोडणी टाकायचे. भेटू आपण नंतर. ते फोटो काढतात. हळू ये. आता माझे पराठे बनवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे डाळ झालेली आहे. इथे भात बनवलेला आहे. इथे माझी भेंडी पण रसून झालेली आहेत, बघू शकता. तर इथे तवा थोडासा गरम असल्यामुळे मी अजून घासलेला नाही येतो. आणि हा टोप भांडी घासल्यानंतर थोडंसं तवा गरम येतात, टोप थोडासा पालथा घातला म्हणजे
टोप थोडा सुकणार आणि कपाटावर पाणी पडणार नाही. तर भांडी लावायची बाकी आहेत आणि माझा अजून उपवास सोडायचं बाकी आहेत. वाजले आहेत दुपारचे 3 आणि ते सगळं आता जेवण बनवल्याच्या नंतरची भांडी घासून झालेली आहेत. तर आता माझ्या सासूचं पण जेवण झालेलं आहे, मुलीचं झालेलं आहे आणि मिस्टरांचं पण झालेलं आहे. आता फक्त मी बाकी आहे. तर आता 3 वाजलेत, आता मी उपवास सोडते. चला तर मग नंतर भेटू. तर संध्याकाळचे आता कसं दुपारी आमचं जेवण झालं, भांडी वगैरे घासली, किचन साफ झालेलं आमचं आणि थोडा वेळ आम्ही आराम केला. त्यानंतर आता उद्यापासून मला स्कूलला जायचं, म्हणजे माझे सगळं वरचे कप्पा जरा वरचं रूम वगैरे थोडंसं मुलांनी खेळले होते दिवसभर. तर भरपूर पसारा केला होता, तो आवरला वरच्या रूममध्ये जाऊन. सगळे ड्रेस वगैरे सगळे व्यवस्थित लावले आणि त्याच्यानंतर वरचे कपडे वगैरे. नंतर खाली काल मुलीचं मेकअपचं जे सामान होतं ते राहिलं होतं, ते जागच्या जागी सगळं व्यवस्थित ठेवलं. थोडं घर वगैरे जरा झाडून घेतलं आज, कारण उद्यापासून आता कामावर जाणार, घरचं काम थोडंसं लोड येऊ नये म्हणून. आज बरंच जवळजवळ 3 ते 4 तास त्यातच गेले, कारण आज संध्याकाळी काय जेवणाचं पराठे तसेच बाकी होते, 3-4 पराठे बाकी होते. मग फक्त थोडंसं ह्याची वांग्याचं थोडंसं असं हे असतं रस्सा, तो बनवला होता. भात आता जेवलो आम्ही, जेवण झालेलं होतं आमचं. जेवण झाल्यानंतर चला भांडी वगैरे घासायचे आता वाजलेले आहेत 9:45. तर आपण भेटू थोड्या वेळाने. तर चला आमची ॲक्च्युली भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. आता भांडी घासून झालेली आहेत, बाहेरचं सर्व झाडू मारून झालेलं आहे. त्याच्यानंतर वरचे कपडे थोडेसे आणून सुकायला वगैरे टाकून झाले. पाऊस पडतो आहे, बाहेर कपडे सुकत नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता मिस्टरांना थोडंसं पाणी वगैरे थोडंसं गरम करून दिलेलं आहे. त्यांना खिचडीच खावी लागते फक्त ना, तर खिचडी दिली आणि लिक्विड टाईपच सगळं दिलं आणि थोडंसं फ्रूट असतं ते मिक्सरला लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं गोळ्या देऊन झालेल्या आहेत. मुलीचं सगळं आवरून झालेलं आहे, तिचं सर्व आवरून झाले. त्याच्यानंतर तिचे टाईम टेबल वगैरे आता सकाळी घाई होणार, आत्ताच भरलेलं आहे. म्हणजे आज भरपूर बरीचशी प्रमाणात कामं झाली. जी छोटी छोटी बारीची कामं आहेत ती नाही दाखवतात सारखी, प्रत्येक वेळी मोबाईल घेऊन ते सगळं नाही दाखवतात. तर हे सगळंच आमचं आवरून झालेलं आहे. चला तर मग आता जाऊया वरती झोपायला. मिस्टरांना तर पायाने एवढं व्यवस्थित चालता येत नाही, तर ते खाली झोपतात, तर मी आणि छोटी वर जाऊन झोपतो. चला जाऊया झोपायला आणि उद्या उठायचं आहे पुन्हा लवकर. उद्या पुन्हा तेच सगळं शेड्यूल, जे चपाती भाजी बनवायची. आता उद्या सकाळी कसं मला पण डबा लागणार, तर सकाळी चपाती भाजी चहा, त्याच्यानंतर हे सगळं आवरल्यानंतर छोटीला उठून तिचा नाश्ता द्यावा लागणार आहे. मिस्टरांना थोडंफार काही नाश्ता थोडासा बनवून त्यांना द्यायला लागणार. त्याच्यानंतर त्यांना अंघोळ वगैरे सगळं देणार आणि सगळे त्यांची औषधं वगैरे देऊन. अजून कसं त्यांचं थोडंसं हाताला सलाईन होते, हात दुखत आहेत थोडंसं, तेवढं प्रमाणात त्यांना स्वतः काही तेवढ्या प्रमाणात ते प्रयत्न करत आहेत, पण नाही होत तेवढं. तर त्यांचं सगळं आवरून त्यांना औषधं देऊन मग त्याच्यानंतर मग मी 11 उद्या मला पहिला दिवस असल्यामुळे 11 वाजता उद्या बोललं तिथं पोचायचं आहे मला. हे सगळी कामं करून मला उद्या कामावर जायचं आहे. 11 वाजता मुलं येतात 11:30पर्यंत, तर 11 वाजता मला पहिल्या दिवसाला उद्या थोडंसं लवकर बोललं आहे. तर चला मग आता झोपूया. आता रात्रीची तरी पण मला वाटते 11:30 वाजून गेलेले आहेत, तर झोपूया आता. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, तर ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि आता आम्ही प्रिशा इथे, तर आता आम्ही झोपायला जातो आहे. तर कसा वाटला आमचा ब्लॉग वगैरे ते नक्की सांगा लाईक कमेंट्सद्वारे. चला तर आता आम्ही झोपायला जाते. बाय, गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. बाय गाईज.